सन 1878ची गोष्ट आहे. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात मोरगाव नावाचे एक छोटेसे गाव होते. त्या गावात नारायण गोसावी नावाचे एक शेतकरी कुटुंब राहत होते. त्यांची मुलगी होती अंजलीबाई, वय 16.5 वर्षे. अंजलीबाई अत्यंत सुंदर, हुशार आणि मृदू स्वभावी होती. ती गावातल्या मुलींना अक्षरज्ञान देत असे. घरातले सगळे काम करत असे. शेतमजुरीतही मदत करत असे. गावकरी म्हणायचे, अंजलीला मिळणारा नवरा भाग्यवान असेल. अंजलीचे लग्न ठरले. वर होता दिनकर जोशी, वैजापूर गावातला. चांगले कुटुंब, शेती चांगली, सुशिक्षित मुलगा. लग्नाच्या वेळी अंजलीची आई तिला म्हणाली, बेटा, सासरी जाताना लक्षात ठेव, चांगली वहिनी बन, चांगली पत्नी बन, सासू सासऱ्यांची सेवा कर, नवऱ्याची आज्ञा पाळ आणि कधीही मान वर करू नकोस. अंजलीने मान खाली घालून सांगितले, ठीक आहे आई. अंजली सासरी आली. तिचे सासरे गजानन जोशी, सासू मालती, तसेच दिनकरचा मोठा भाऊ नारायण आणि त्याची बायको चंद्रकला. सुरुवातीचे काही महिने चांगले गेले. अंजली सकाळी लवकर उठायची, सगळ्यांचे काम करायची, कोणी काही बोलायच्या आत काम पूर्ण करायची. पण हळूहळू तिला जाणवायला लागले, सासरच्यांचा स्वभाव वेगळा आहे. सासू मालती अत्यंत कठोर होती. ती दिनकरवर खूप प्रेम करत असे, पण सुनांवर नेहमी ताव मारत असे. चंद्रकला हुशार होती. ती सासूला खुश ठेवायची, इतरांना दोष देऊन. एके दिवशी अंजलीने भाजी केली. सासूने चाखली आणि म्हणाली, मीठ कमी आहे, तुला स्वयंपाक येतोच नाही. अंजलीने डोके खाली घातले. माफ करा. माफी काय कामाची, पुन्हा बनव. अंजली पुन्हा बनवायला गेली. तिच्या मनात विचार आला, भाजीत मीठ तर पुरेसे होतेच, पण ती काही बोलली नाही. काही महिन्यांनंतर अंजली गरोदर राहिली. तिला उलट्या व्हायच्या, अंग दुखायचे, पण सासरच्यांना काळजी नव्हती. सासू म्हणायची, सगळ्या बायकांना मुले होतात, काय विशेष आहे, काम करत राहा. दिनकर काहीच बोलत नसे. तो सासूला घाबरायचा. एके दिवशी अंजलीला खूप चक्कर आली. ती शेतात काम करत होती. ती जमिनीवर बसली. चंद्रकला तिथून जात होती. तिने सासूला सांगितले, काकू बघा, अंजली कामात आळशी झाली आहे, बसून आहे. सासू शेतात आली. काय झाले? चक्कर आली, अंजलीने सांगितले. तुला काय विशेष आहे? मला 5 मुले झाली, मी कधीही अशी बसली नाही. उठ, काम कर. अंजली उठली. डोळ्यासमोर काळे उजळे होत होते, पण तिने काम चालू ठेवले. त्या रात्री तिला खूप रडू आले, पण तिने रडले नाही. तिला वाटले, आई म्हणाली होती की सासरी सहन करायचे असते. काही महिन्यांनी अंजलीला मुलगी झाली. तिने मुलीला गोपाळ म्हणून ठेवायचे ठरवले होते, पण मुलगी झाली. सासरी शांतता पसरली. कोणीही आनंदी नव्हते. सासू म्हणाली, मुलगी, हेच उणे होते. आता तिचे लग्न, हुंडा, सगळे आमच्यावर. दिनकर गप्प होता. अंजलीने मुलीला छातीशी धरले. तू माझी आहेस, तुला कोणीही काही म्हणणार नाही, असे ती मनात म्हणाली. तिने मुलीचे नाव ठेवले राधा. पण बाळंतपणानंतरही तिला आराम मिळाला नाही. 10व्या दिवशीच सासूने तिला काम करायला लावले. बाकीच्या बायका 2 दिवसात उठतात, तुला काय विशेष आहे? अंजली उठली. अंग दुखत होते, पण तिने काम सुरू केले. जसजशी राधा मोठी होऊ लागली, तसतसे तिला गावातल्या लोकांकडून ऐकायला मिळू लागले, तू मुलगी आहेस, मुली हे ओझे असतात. राधा 4 वर्षांची झाली. एके दिवशी ती अंजलीकडे आली आणि विचारले, आई, मुलगी म्हणजे काय वाईट? अंजलीचे हृदय फाटले. तिने राधाला मिठी मारली. तू वाईट नाहीस, तू माझी राणी आहेस. पण आजी म्हणतात. आजी काय म्हणतात ते विसर, तू चांगली आहेस. पण राधाच्या मनावर परिणाम होत होता. दिनकर सासूच्या प्रभावाखाली होता. हळूहळू तोही अंजलीशी कठोर बोलू लागला. एके दिवशी अंजली म्हणाली, राधाला नवीन कपडे हवेत. पैसे कुठून आणणार? तुला मुलगी झाली, तिचा खर्च मी का करू? अंजली थक्क झाली. तुमचीच मुलगी आहे ना? मुलगी नको होती. तुला तिला मुलगा व्हायला सांगितले होते का? अंजली गप्प राहिली. त्या रात्री ती राधाला घेऊन एका कोपऱ्यात बसली. मुली, मी तुला सांभाळेन, कोणाची गरज नाही, असे ती मनात म्हणाली. अंजली 2 वर्षे सहन करत राहिली. पण हळूहळू तिच्या मनात बदल येऊ लागला. एके दिवशी सासूने राधाला मारले, कारण ती खेळताना एक भांडे फोडले. अंजली पळत आली. का मारलेत तिला? तू बोलायला कोण आहेस? सासू रागाने म्हणाली. मी तिची आई आहे. आई? काय आई आहेस तू? मुलगी देखील दिली नाहीस नीट. अंजलीमध्ये काहीतरी फुटले. तिने सरळ पाहिले. मी बरोब्बर आई आहे आणि माझ्या मुलीला कोणीही मारू शकत नाही. सासू आश्चर्यचकित झाली. काय बोललीस? जे ऐकले ते. सासूने दिनकरला बोलावले. दिनकर आला. काय झाले?
अंजली म्हणाली, "मी फक्त एवढेच म्हणाले की राधाला कोणी मारू नये." "तू आईबाबांना काय बोलतेस?" "मी योग्य बोलते." दिनकराने तिचा हात पकडला. "आज जा, बोलायचे नाही." अंजली गेली, पण तिच्यात काहीतरी जागृत झाले होते. काही दिवसांनी गावात एक वृद्ध संत आले. ते भिक्षा मागत आणि स्वामी समर्थांच्या कथा सांगत होते. अंजलीने भिक्षा दिली. "बाई, तू दुःखी दिसतेस." "नाही, सगळे ठीक आहे." संत म्हणाले, "तू मला लबाडी सांगू शकतेस, पण स्वामी समर्थांना नाही. त्यांच्याकडे जा." "मी कशी जाणार?" "तुझ्या आयुष्याची मालक तू स्वतः आहेस." ते निघून गेले. त्या रात्री अंजलीने विचार केला, राधा मोठी होईल, तिलाही असेच जगावे लागेल का? नाही, मुलीसाठी तरी मला बदल घडवून आणला पाहिजे. दुसऱ्या दिवशी अंजलीने ठरवले, ती अक्कलकोटला जाणार. तिने दिनकरला सांगितले, "मला अक्कलकोटला जायचे आहे." "कशासाठी?" "स्वामी समर्थांच्या दर्शनाला." "नाही जाणार, घरी काम कर." "मी जाते." "मी नाही म्हणतो." अंजलीने सरळ त्याच्याकडे पाहिले. "मी विचारत नाही, सांगत आहे, मी जाते." दिनकर हादरला. ही कोणती अंजली? पण अंजलीने आपला निर्णय बदलला नाही. तिने राधाला घेतले आणि निघाली. सासू रागाने ओरडली, "जर गेलीस तर परत येऊ नकोस." अंजली थांबली. एक क्षण विचार केला, मग म्हणाली, "जेव्हा येईन तेव्हा बघू," आणि निघून गेली. अंजलीकडे पैसे नव्हते. ती राधाला हातात घेऊन पायी चालत निघाली. रस्त्यात एका गावात एका बाईने विचारले, "कुठे जातेस?" "अक्कलकोटला." "एकटी? लहान मुलीला घेऊन?" "हो." "पण कसे जाणार? पैसे आहेत का?" "नाहीत, पण जाईन." त्या बाईने तिला थोडे पैसे दिले. "घे, काम येईल." अंजलीला अश्रू आले. "आभारी आहे." रस्त्यात राधाला थकवा येऊ लागला. "आई, मला झोप येते." अंजलीने तिला मांडीवर घेतले. स्वतः भिंतीला टेकून राधाला झोपायला दिले. त्या रात्री तिने आकाशाकडे पाहिले. "देवा, मला शक्ती दे. या प्रवासाला अर्थ दे." 3 दिवसांच्या प्रवासानंतर अंजली आणि राधा अक्कलकोटला पोहोचल्या. मठात गर्दी होती. अंजली राधाला कडेवर घेऊन आत गेली. स्वामी समर्थ आसनावर बसले होते. अंजलीने दुरूनच माथा टेकला. स्वामीजींनी तिच्याकडे पाहिले. त्यांनी तिला जवळ बोलावले. अंजली पुढे गेली. राधाला खाली बसवले. पायावर माथा ठेवला. "काय हवे?" स्वामीजींनी विचारले. अंजलीने सगळे सांगितले. सासरचा त्रास, राधाला होणारा अपमान, दिनकराचा बदलता स्वभाव, सगळे. स्वामीजी शांतपणे ऐकत राहिले. सगळे सांगून झाल्यावर अंजली म्हणाली, "महाराज, मी येथे आले कारण मला माहीत नाही काय करायचे. राधा मोठी होईल. तिलाही असेच जगावे लागेल का? नाही. मुलीसाठी तरी मला बदल घडवून आणला पाहिजे." स्वामीजींनी राधाकडे पाहिले. "मुली, इकडे ये." राधा घाबरत पुढे गेली. स्वामीजींनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. "तू मुलगी आहेस. हे तुझी ताकद आहे. कमकुवतपणा नाही. हे लक्षात ठेव." राधाने मान हलवली. स्वामीजी अंजलीकडे वळले. "तुला काय वाटते? तू चुकलीस का सासरची?" "नाही महाराज." "मग तू का सहन केलेस?" कारण स्त्रीने सहन करायचे असते असे सगळे बनतात." "कोण म्हणतात?" "समाज, लोक." "पण तू काय म्हणतेस?" अंजली गप्प झाली. तिने याबद्दल कधी विचारच केला नव्हता. ती काय म्हणते? स्वामीजी म्हणाले, "अंजली, ऐक. सहन करणे आणि अन्याय सहन करणे यात फरक आहे. तू धीर धरलास ते चांगले, पण अन्याय सहन केलास ते चुकीचे." "पण महाराज, स्त्रीने प्रेमाने वागायचे, हो, पण दुसऱ्याची गुलाम होऊन नाही. तुझा आत्मसन्मान आहे. तुझी मुलगी आहे. तिला मजबूत बनवायचे आहे. हे सगळे तू कसे करणार जर तू स्वतःच कमकुवत राहिलीस?" "पण मी काय करू?" "परत जा, पण यावेळी बदललेली जा. मान वर करून जा. तुझ्या हक्कासाठी उभी राहा. राधाच्या हक्कासाठी उभी राहा. दिनकर सासूसासरे मान्य करणार नाहीत. त्यांचा प्रश्न नाही. तू स्वतः मान्य कर की तुझी किंमत आहे. मग बघ काय होते." अंजली परत निघाली, पण ती बदलली होती. रस्त्यात एका गावात एक माणूस तिला म्हणाला, "बाई, एकटी कुठे जातेस?" पूर्वी अंजली डोळे खाली घालून उत्तर देत असे, पण आता तिने सरळ त्याच्याकडे पाहिले. "घरी जाते. काय झाले?" त्या माणसाचा हेतू वाईट होता, पण अंजलीच्या डोळ्यांतला आत्मविश्वास पाहून तो मागे हटला. दुसऱ्या गावात एका बाईने तिला विचारले, "सासरचे लोक सोबत नाहीत?" "नाही." "बाई, असे चालत नाही. बायकांनी नवऱ्याबरोबर जायचे." पूर्वी अंजली लाजून गेली असती. आता ती म्हणाली, "बाई, प्रत्येक बाईचा प्रवास वेगळा असतो. माझा असा आहे."
अंजली घरी पोहोचली. दार उघडले तर सासू समोर होती. परत आलीस म्हणाली होती की येऊ नकोस. अंजलीने शांतपणे पण दृढतेने सांगितले, हे माझे घर आहे, मी राहीन. काय बोललीस? मी राहीन, राधासह. दिनकर आला. काय चाललंय इथे? अंजली त्याच्याकडे वळली. मी सांगते. मी अजून तुमची बायको आहे. राधा तुमची मुलगी आहे. पण आता गोष्टी बदलणार आहेत. कशा बदलणार? राधाला कोणीही अपमानित करणार नाही. तिला मुलगा नाही म्हणून दुर्लक्ष होणार नाही. आणि मला अन्यायाने वागवले जाणार नाही. सासू हसली. वाह, अक्कलकोटला गेलीस आणि बंडखोर होऊन आलीस. बंडखोर नाही, माझ्या हक्कांची जाणीव घेऊन आले. तुझे हक्क? बायकोला काय हक्क असतात? अंजलीने सरळ सासूकडे पाहिले. सासू, तुम्हीही बायको आहात. तुम्हाला हक्क नाहीत का? सासू एक क्षण गप्प झाली. पुढचे काही महिने खूप कठीण होते. घरात नेहमी तणाव असे. पण अंजलीने हार मानली नाही. तिने कामही चालू ठेवले, पण मान खाली केली नाही. एके दिवशी एक महत्वाचा प्रसंग घडला. राधा खेळताना दिनकरच्या भावाच्या मुलाने तिला ढकलले. तू मुलगी आहेस, तू खेळू नकोस. अंजलीने ते पाहिले. ती लगेच तिथे गेली. राधा, उठ, पुन्हा खेळ. पण आत्याने, राधा म्हणाली, कोणी तुला मनाई करू शकत नाही, खेळ. चंद्रकला तिथे आली. काय चाललंय? मुलाला का शिकवतेस? मी माझ्या मुलीला आत्मविश्वास शिकवते. घरात मोठे भांडण झाले, पण अंजली टिकून राहिली. दिनकर हे सगळे पाहत होता. हळूहळू त्याच्या मनात बदल होऊ लागला. एके रात्री तो अंजलीकडे आला. तू खूप बदललीस. मी बदलले नाही, मी जागृत झाले. अर्थ? मला माझी किंमत समजली, राधाची किंमत समजली. दिनकर गप्प राहिला. काही दिवसांनी त्याने आपल्या आईला सांगितले, आई, राधाला अपमानित करू नका. काय बोललास? राधा माझी मुलगी आहे, मला तिची पर्वा आहे. सासू आश्चर्यचकित झाली. दिनकर पहिल्यांदा अंजली आणि राधासाठी बोलला होता. राधा आईच्या बदलाची साक्षीदार होती. ती मोठी होत होती आणि शिकत होती. एके दिवशी गावातल्या एका मुलाने तिला म्हटले, तू मुलगी आहेस, तू काहीच करू शकत नाही. राधाने त्याच्याकडे सरळ पाहिले. मुलगी असणे माझे सामर्थ्य आहे, मी खूप काही करू शकते. अंजलीने हे ऐकले. तिचे डोळे भरून आले. तिची मुलगी बदलत होती. 2 वर्षांनंतर अंजली पुन्हा अक्कलकोटला गेली. यावेळी दिनकर आणि राधाही सोबत होते. ते स्वामीजींसमोर उभे राहिले. स्वामीजींनी अंजलीकडे पाहिले. कसे आहेस? चांगले आहे महाराज, तुमच्या आशीर्वादाने. काय बदलले? सगळे काही. मी उभी राहायला शिकले. राधा आत्मविश्वासाने वाढते आहे. आणि ती दिनकरकडे पाहिले. हेही बदलले. स्वामीजींनी दिनकरकडे पाहिले. काय शिकलास? दिनकर म्हणाला, महाराज, मी शिकलो की बायकोला आदर देणे हे कमकुवतपणा नाही, मुलीला प्रेम करणे हे लाजिरवाणे नाही. स्वामीजींनी राधाला विचारले, तू काय शिकलीस? राधा निर्भयपणे म्हणाली, महाराज, मी शिकले की मुलगी असणे माझे सामर्थ्य आहे आणि मी काहीही करू शकते. स्वामीजींनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. तू खूप मोठे काम करशील, लक्षात ठेव. वर्षे गेली. राधा मोठी झाली. तिने शिक्षण घेतले. ती शिक्षिका बनली. तिने गावातल्या मुलींसाठी एक शाळा सुरू केली. ती मुलींना फक्त अक्षर ज्ञान नाही देत होती, आत्मविश्वास देत होती. एके दिवशी एक आई तिच्याकडे आली. माझी मुलगी खूप शांत आहे, काहीच बोलत नाही. राधा त्या मुलीकडे गेली. तुझं नाव काय? सीता. सीता, तू का शांत आहेस? मला वाटते मी मुलगी आहे म्हणून मला बोलायचे नाही. राधाने तिला मिठी मारली. सीता, मुलगी असणे तुझे सामर्थ्य आहे. बोल, तुझा आवाज जगाला ऐकव. अशा अनेक मुलींना राधाने बदलले. अंजलीबाई म्हातारी झाली, पण तिच्या डोळ्यात अजूनही तेच तेज होते. गावातल्या मुली तिला आजी म्हणून बोलवायच्या. ती त्यांना कथा सांगायची, स्वामी समर्थांच्या, राधाच्या आणि आपल्या स्वतःच्या. एके दिवशी एक तरुण बाई तिच्याकडे आली. आजी, सासरचे लोक खूप त्रास देतात, मी काय करू? अंजलीबाईने तिच्याकडे पाहिले. बेटा, तुला काय करू इच्छिशील? मला समजत नाही. मग प्रथम तू शोध की तुला काय हवे आहे. अन्याय सहन करायचा नाही, पण लढाई करण्याआधी तू काय मागतेस ते ठरव. तुम्ही कसे टिकलात? स्वामी समर्थांचे आशीर्वाद, माझ्या मुलीसाठी प्रेम आणि माझ्यातला आत्मविश्वास, या तिन्हींनी. अंजलीबाई निघून गेली, पण तिची कथा गावात राहिली. लोक सांगायचे, अंजलीबाई ही स्त्री शक्तीचे प्रतीक होती.